यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। चलो 24 भगवान की जय। गाववाले आले की लगेच बाद इष्टोपदेशमध्ये 11वा श्लोक चालू आहे। वाचला इष्टोपदेश सगळं पाठ आहे। अहो नाही, आधी झालंय का असं विचारायचं मला। स्वाध्याय झालाय का, आधी काय ऐकलंय का? काय सांगायला आता इथं 11व्या श्लोकामध्ये की राग आणि द्वेष असे दोन दोरे आहेत, ज्याच्यामध्ये हा जीव म्हणजे रवी आहे आणि घुसळला चाललाय, आणि त्याच्यामुळं संसाररूपी त्यातून अमृत निघतंय, काय म्हणायचं, नवनीत निघतंय। म्हणजे तुम्हाला त्याच्यातून काय बाहेर पडतंय जेव्हा राग करताय किंवा द्वेष करताय। एखाद्या गोष्टीशी राग करतोय तर नियमाने तिथं मागं कोणाशी तरी द्वेष असतो किंवा त्याच गोष्टीशी सुद्धा द्वेष असतो, म्हणून त्यासाठी हा श्लोक सांगतायत एकदा म्हणून। पिठी काठी वाटवते। त्यांनी त्याच्यामध्ये उदाहरण दिलं होतं कशाचं, जसं की रवी, जर रवी दोन दोऱ्यांनी घुसळली, दोन साईडनी, एक दोरी ओढली तर दुसरी दोरी लूज होती, एक दोरी लूज झाली तर दुसरी दोरी ओढली जाते असं। मग तसं म्हणायचं आहे, एखाद्या वेळेस जीव हा राग करतो, एखाद्या वेळेस द्वेष करतो। असं कधी होत नाही की राग पण नाही आणि द्वेष पण नाही मिथ्यादृष्टीच्या बाबतीत, म्हणजे आपल्या बाबतीत असं का होय म्हणतात। म्हणजे कधीच असं एक कुठला क्षण सांगा ज्या समयात राग पण नाही आणि द्वेष पण नाही। हा ना, मिथ्यादृष्टी जीवाच्या बाबतीत विचारलं, असं कधी होणार की राग पण नाही आणि द्वेष पण नाही? नाही होणार, कारण असं वाटतंय आपल्याला की आपण न्यूट्रल बसलोय, आम्हाला कोणाशी ना राग ना द्वेष, असं होणार नाही। असतं पडलेलं अंतरंगामध्ये काहीतरी, येऊ देत समोर की बाहेर पडतं, त्याच्यासाठी श्लोक सांगतायत बघा। राग द्वेष द्वयी दीर्घ नेत्राकर्षण कर्मणा अज्ञानात् सुचिरं जीवः संसाराब्धौ भ्रमत्यसौ। म्हणा Recording stopped. नेत्राकर्षण कर्मणा अज्ञानात् सुचिरं जीवः काय सांगितलं, रागद्वेष रूपी दोन दीर्घ नेत्र म्हणजे नयन नतनी असा शब्द आहे तो, म्हणजे आता काय म्हणायचं त्याला, दोरीसाठी हा शब्द वापरलाय त्यांनी। अशा दीर्घ दोऱ्यांच्या द्वारे जसं ती रवी घुसळली जाते आणि त्याच्यातून काय पाहिजे ते बाहेर पडतं, मग तसं म्हणायचं इथं की राग आणि द्वेष या दोन्ही फिलिंग्स आहेत, त्याच्यामध्ये हा जीव काय चाललाय, घुसळला चाललाय, रगडला चाललाय, पिसतोय असं म्हणा। तर त्याच्या निमित्तामध्ये निरंतर पुन्हा पुन्हा संसारामध्ये, संसाररूपी अब्धौ म्हणजे समुद्रामध्ये हा जीव भ्रमण करतोय का? कारण काय, राग द्वेष, हा ना, खाली हेतू दिलाय ना त्यांनी, अज्ञानात, म्हणजे अज्ञानामुळे। कोणाचं अज्ञान? समोरच्याचं नव्हे, समोरचा जीव तुमच्याशी राग करतोय, सांगा कोणाचा दोष? आता ते एवढं म्हणतायत की, इन्सिस्ट करतायत की आत्ताच दीक्षा घेऊ नका, काय मुलगा म्हणाला आपल्याला, आत्ताच दीक्षा घेऊ नका, अजून आम्हाला कुठं सगळं येतं, आम्हाला अजून शिकायचं आहे, करायचं आहे। मग काय म्हणणार वडील?
ठीक आहे काय होय म्हणतात हा? म्हणजे आता त्यांनी एवढं म्हणतात म्हटल्यावर आम्हाला विचार करायला पाहिजे का नको कसं नाही म्हणतात का हो म्हणतात कळत म्हणजे अज्ञानाने हा जीव समोरच्याच्या नव्हे स्वतःच्या अज्ञानाने संसारात भ्रमण करतोय. असं नाही आहे की कोणी तुम्हाला पकडून ठेवलंय, कोणी तुम्हाला जोडलंय, बांधलंय, कोण अडकवलंय. हां, मोहाने अज्ञानाने हा जीव संसार समुद्रामध्ये भरकटतोय. हां, घुसळला चाललाय. आणि ज्यांनी या रागद्वेषाला जिंकलं ते सांगितले वीतरागी बनले, तेच जिनेंद्र बनले, तेच अरिहंत बनले. मग त्यासाठी थोडंसं मी आज प्रश्न विचारला होता की राग आणि द्वेष आपण म्हणतोय ना, एखाद्याशी मी राग केला, एखाद्याशी द्वेष केला असं. तर अशी पुराणातली उदाहरणं कुठली आहेत की प्रथम राग झाला आणि त्याच जीवाविषयी परत द्वेष झाला. ज्याच्याशी राग करतो म्हणतो ना, राग आणि द्वेष फेडायलाच एकत्र भेटतो म्हणून. मग या भवामध्ये असेल, पुढच्या भवामध्ये असेल, कुठेही असेल, फक्त राग होता त्याचं द्वेषात रूपांतर झालं अशी उदाहरणं भरपूर आहेत. बघू काढा किती आहेत. कोण? सुकौशल मुनींचं. हां, तर तिचा पहिला राग होता ना, सुकौशल मुनींची माता. तर तिचा इतका अनुराग त्या मुलाशी, सुकौशल होतं का सुकुमाल होतं नाव, भाऊजाईनी सुकुमालच मा कोण होतो? नाही, सुकुमाल आणि सुकौशल मध्ये एक जण, त्यांची माताजी खूप प्रिय होता मुलगा तिच्यासाठी, त्यामुळंच ते वैराग्य होऊ नये त्याला म्हणून सांभाळलं. बाहेरचं ऊन लागू नये, काय दुसरं अन्न खायला नाही, सगळं व्यवस्थित असं तिने जपलं होतं ना. म्हणजे जिनी त्या मुलाला जन्म दिला, त्याच्या शरीराला पोसलं, वाढवलं, जपलं, त्याच शरीराला तिने पुढच्या भावामध्ये, ह्या भावात राग होता ना, प्रेम होतं त्याच्याविषयी, आणि त्याच्याविषयीच पुढच्या भावात काय झालं, इतका द्वेष झाला की सगळे अवयव तोडले स्वतः, कोल्हीण म्हणून का काय, वाघीण म्हणून काहीतरी. आणि मग म्हणजे ज्याला तिने तयार केलं, बनवलं, त्याच शरीराला तिने उद्ध्वस्त केलं. काय झालं, असं असतं द्वेषाचं रूप. म्हणून आई असली तरी पण द्वेषी असती, माहिती राहू दे. काय असं वाटतं की आई म्हणजे प्रेमळच असते, तर पूर्वभावात द्वेषी होती, आता प्रेम करते, पुढच्या भावात परत द्वेष करणार. किंवा इथंच या भावातच थोड्या दिवसांनी म्हण की मी दीक्षा घेते म्हणून, बघ मम्मी काय म्हणते, लई शाणी झाली म्हणणार का. म्हणजे जेव्हा आपल्या अनुरूप असतात ना सगळे, त्यावेळेस इष्ट वाटतात, राग वाटतो, आणि जेव्हा ते प्रतिकूल झाले, आपल्या आज्ञेच्या पलीकडे गेलं की तेच द्वेषी वाटतात. अजून दुसरं उदाहरण, मैना सुंदरीचं पण शेवटला हां बरोबर. मैना सुंदरीच्या वडिलांना प्रथम राग होता, म्हणजे आधी त्यांच्या 2 मुली, कोण कोण, ब्राह्मी आणि सुंदरी. नाही रे मामा, ते आदिनाथांचे पोरी होत्या दोघी, ते नव्हे. मैना सुंदरी आणि सुरसुंदरी असं ते दोघा बहिणींची नावं होती. तर जेव्हा वडील होते कर्म सिद्धांतवाले, की नाही वडील होते कर्ता बुद्धीवाले, मी करतोय ना म्हणून तर तुमचं सगळं चांगलं होतंय, मी तुमच्या चांगल्या घराण्यामध्ये तुमचं लग्न करून देणार. त्यावेळेस मैना सुंदरी तत्वाच्या दृष्टीवाली, तत्वज्ञानी होती, आणि ती म्हणाली काय, जसं घडणार आहे तसंच घडणार आहे, तुम्ही करता नाही आहे, त्यामुळं आमचं कर्म आहे तर आम्हाला तेच मिळणार आहे फळ. असं म्हटल्यावर वडिलांना राग आला. तोपर्यंत राग म्हणजे पूर्वी होतं ते दोन्ही मुलींशी प्रेम होतं, आणि जेव्हा हिने विरोध केला त्याच समयापासून द्वेष सुरू झाला. म्हणजे पूर्वी राग होतं त्याचं द्वेषात रूपांतर झालं. ओके, बेस्ट. मैना सुंदरीचे वडील, इकडं सुकुमाल मुनींची माता, सुकुमाल का सुकौशल. अजून बोला अभिजित भाई, चालू आहे सर्वे सर्च. बोला.
चालतंय. बरोबर. कोण होते ते? गजकुमार मुनींचे, हां, मुनी म्हणायचं नाही, गजकुमार कुमारांचे सासरे. जेव्हा लग्न ठरलं पोरीशी त्यांच्या मुलीशी लग्न ठरलं, ते जावई बनणार होते, त्यावेळेस किती अनुराग, आपले जावई किती बेस्ट आहेत वगैरे. आणि तेच जेव्हा विरक्त झाले आणि त्यांनी दीक्षा घेतली, तर या मुलीचं आता भविष्य कसं घडणार ह्याच्या निमित्तात त्यांच्याशीच द्वेष झाला. म्हणून जिथं अनुराग आहे तिथं पुढं द्वेष दिसतोच, असतोच, दिसला नाही तरी पण असतोच, समजून घ्यायचं. बरं, अजून उदाहरण सांगायचंय. भरत बाहुबली. भरत बाहुबली, हां बरोबर. सांगा कसं. तिला प्रेम असते, भावाभावांचा अनुराग असतो. प्रथम त्यांचं परस्पराशी किती प्रेम, एकमेकांना सोडून राहत नव्हते, सगळं एकत्र करायचे. आणि नंतर जबडे कर्म की बातों में, म्हणजे ते जेव्हा झालं की भरताची इच्छा झाली की षटखंड माझ्या अधीन राहावं, तर ते चक्र आत जाईना नगरात प्रवेश करताना. मग काय कारण आहे म्हणून कळालं, तर बाहुबली अजून अधीन झाले नाही म्हटल्यावर द्वेष झाला, का नाही आले. म्हणजे ज्यांच्याशी अनुराग होता तिथं पुढं द्वेषात त्याचं रूपांतर झालं. थोडा काळ लागतो फक्त, मध्ये पुढं त्याचं रूप दिसतं पुढं. बर, कसं घटवा. किती राग, म्हणून तर लग्न ठरवलं जबरदस्ती, पटकन असं. म्हणजे हां, जेव्हा रूप पाहिलं अंजनेचं, तर पवनकुमारांनी आग्रह धरून लवकर लग्नाचं मुहूर्त काढला आणि ठरवलं. आणि मग किती जिज्ञासा तिला भेटण्याची, बघण्याची, आणि गेले बघायला, आणि काय झालं, द्वेष. म्हणजे त्याच प्रेमाचं द्वेषात रूपांतर झालं जेव्हा ती त्या सखींबरोबर गप्पा मारत होती. आणि सखी काय म्हणाल्या, पवन म्हणजे वारा. म्हणजे मग एवढं म्हटलं तर चिडायचं काय असतं काय भैया, म्हणजे पोरांची काय विचार असतात माहिती नाही बरं का. म्हणून मी म्हणलं, म्हणजे ते थट्टा करतायत माझी, आणि ही असंच ऐकून घेते, असं ऐकायचं असतं का. म्हणजे तिने विरोध करायला पाहिजे होता, काहीतरी उत्तर द्यायला पाहिजे होती, अशी तिची इच्छा. काय झालं, नसते तसलं 1 मिनटं आहे का. हवी नाही करून आपल्याला राग आहे का द्वेष आहे. तर सांगायचं की तिथं त्या अंजनेविषयी प्रथम राग होता, आणि नंतर इतका द्वेष की 22 वर्षपर्यंत लग्न करून ते दूर राहिले. ठीक आहे, नेक्स्ट. काय म्हणला तुम्ही. चंदनबालाचं काय. नाही, काय म्हणला. सीतेचं काय. रामायणातच होती की सीता. नाही. कैकईचं ॲक्च्युली जशी स्टोरी बाहेर सांगितली जाते तशी नाही आहे जैन रामायणामध्ये. तिला फक्त इच्छा होती की पती विरक्त झालेत दशरथ, तर पती निघून जातील तर राहिला मागं मुलगा फक्त जगण्यासाठी आपल्याला हेतू, म्हणजे भरत. मग भरतानी पण जर दीक्षा घेतली वडिलांच्या मागं, तर मी कोणाच्याकडं बघून जगू. म्हणून तिने फक्त प्रस्ताव ठेवला की त्याला अडकवा राज्यामध्ये, म्हणून त्याचा राज्याभिषेक करा असं तिची मागणी होती, पण रामाला घालवा असं तिचं म्हणणं नव्हतं. बरं, काय म्हणतो. बरोबर. अरविंद राजा होता ना, परवा बघितलं होतं तो, त्याला शरीरामध्ये दाह झाला होता. असा दाह होता की काय केलं तरी सुद्धा तो नष्ट होत नव्हता. आणि मग त्यांनी एक दिवस काय झालं, पालींची भांडणं चालली होती, आणि त्यातनं पालीची शेपूट तुटली, आणि चुकून ते रक्त त्याच्या अंगावर पडलं, हातावर वगैरे. आणि त्यामुळं ते रक्तानी ते इतकं शांत झालं दाह, आणि त्याला काय समजलं, रक्तानीच माझा दाह दूर होणार आहे. लगेच आज्ञा दिली मुलांना की जावा आणि रक्ताची विहीर बनवा. आणि त्याला होतं अवधी ज्ञान. त्यांनी सांगितलं की
असं असं या जंगलामध्ये इतकी जनावर आहे, तर त्या जनावरांचं रक्त तुम्ही त्या विहिरीत गोळा करा, मी त्याच्यात जाऊन पोहणार. आणि दुसरा मुलगा होता तो तत्वज्ञानी होता, त्याला हे करणं उचित वाटेना आणि तो तयार होईना म्हटल्यावर त्याला आज्ञा दिली की तू हे करायलाच पाहिजे. वडिलांच्यासाठी म्हणून माझी किंवा राजाज्ञा म्हण, काहीतरी एक कारणाने तुला हे करावंच लागणार. पण त्याची तयारी नव्हती जरासुद्धा. मग काय केलं त्यांनी, आग्रहास्तव गेला जंगलामध्ये. काय केलं सांगा पुढं, माहिती आहे का नाही? आणि मग जंगलात जाऊन त्यांनी सगळीकडे सर्वेक्षण केलं, तर पहिल्यांदा तिथं मुनी दिसले त्याला, भावलिंगी मुनी. आणि त्यांचं दर्शन केलं की आपली व्यथा त्यांनी लगेच त्यांच्यासमोर व्यक्त केली की मला अशी आज्ञा दिली आहे, पण मला हिंसा करण्याचे जरा पण भाव नाही आहेत, मला अणुव्रत घेण्याचे भाव आहेत उलटं. तर मी काय करू आता, म्हणजे धर्मसंकटात आलं, इकडं वडील आहेत आणि इकडं धर्म आहे, मग काय करू मी म्हटल्यावर वडिलांनी सांगितलं तुझे वडील कुअवधिज्ञानी आहेत. का म्हणले, असं हिंसेचा उपदेश देणारा कधीही सम्यक दृष्टी नसतो. म्हटले जा, कशावरून म्हणून विचारलं, माझे वडील तर एवढे ज्ञानी आहेत, एवढे तात्विक आहेत असं वगैरे म्हटल्यावर त्यांनी सांगितलं मुनींनी, म्हटले जा आणि त्यांना विचार की जंगलामध्ये कोण कोण आहे बघ. म्हणले त्यांना भावलिंगी संत दिसत नसतात कुअवधिज्ञानाने. आणि खरोखर तो गेला आणि विचारलं की त्या जंगलात मला विरोध करणारे कोण आहेत, तुम्ही मला जे काम करायला लावलं आहे ते काम करण्यामध्ये विरोध करणारे कोण आहेत त्या जंगलामध्ये. काय केलं मुनींनी, वडिलांनी म्हणले कोणीही नाही आहे, जा म्हणले तुझं काम होतं आहे, फक्त तिथं प्राणीच आहेत. आणि मग त्याला कळालं की मुनींनी जे सांगितलं ते बरोबर आहे. वडील तर मिथ्यादृष्टी आहेत, पापी आहेत आणि त्यांच्या पापाला आपल्याला अनुमोदना करायची नाही. अभिजित भैया तत्वचिंतन. आणि मग त्यावेळेस तो गेला मुनींकडं आणि मुनींना विचारलं की काय करू मी मग उपाय. मुनींनी सांगितलं हे करणं तर योग्य नाही आहे, दुसरा काही उपाय कर. आणि त्यांनी बनवली लाखेची विहीर, लाल रंगाचं लाख बनवली आणि त्याची विहीर बनवली पाण्याची. आणि मग वडील आले आणि त्यांना खरोखर आनंद झाला की मुलांनी आज्ञा मानली, ते त्यात पोहल्यावर त्यांना बरं वाटलं. पण शेवटी विचार आला काय, म्हणले थोडीशी चूळ पण भरू आपण, म्हणजे आतून पण दाह सगळा नष्ट होईल. काय काय विचार करतात लोक. आणि तोंडात घेतलं की ते काय झालं, लगेच टेस्ट कळाली, हे तर पाणी आहे. आणि मग इतका राग आला त्या दुसऱ्या मुलावर. पहिल्यांदा काय झालं होतं, आज्ञा मानली म्हणल्यावर अनुराग, आणि जेव्हा ते भंग झाली आहे हे कळालं तर इतका द्वेष की तलवार घेऊन त्यालाच मारायला सुटले. बरोबर. अजून आई म्हणजे मुलांनी तिला वडिलांनी भिक्षा दिली असती, मग ते येऊन देत नाही वैश. चिलाती आणि सुभद्रा, त्या दोघांची पण अशी स्टोरी आहे ना. सुभद्रेला पाहिल्यावर चिलाती तिच्यावर मोहित झाला आणि ती माझीच व्हावी हा त्याचा प्रयत्न होता. पण सुभद्रेच्या वडिलांना माहिती होतं की चिलातीचे संस्कार चांगले नाही आहेत किंवा तो चालचलन चांगलं नाही आहे त्याचं, त्याला मला द्यायचं नाही आहे मुलगी. म्हणून त्यांनी अचानकमध्ये त्या सुभद्रेचं लग्न ठरवलं. आणि आता त्याचं लग्न होणार तर काय झालं, चिलातीने तिथून मंडपातनं उचलून नेलं तिला. आणि इतका अनुराग होता की तिला म्हणाला तू माझीच व्हायला पाहिजे, कोणाची नाही व्हायचं. आणि मग तिचा पण नकार होता त्या गोष्टीला. आणि मग तिला घेऊन पळत जात असताना मागून श्रेणिक आला तिचं प्राण वाचवण्यासाठी म्हणून, तिला त्याच्या तावडीतनं सोडवण्यासाठी म्हणून. आणि ते झटापटीमध्ये त्याला कळालं की सैन्य आहे, श्रेणिक आहे. श्रेणिक म्हणजे कोण, चिलातीचा कोण असतो, श्रेणिक म्हणजे चिलातीचा कोण, भाऊ आहे, भाऊ. म्हणजे सगळे सावत्र भाऊ आहे. तर त्यांनी कळालं की आता श्रेणिका बरोबर इतकं सैन्य आहे आणि आपलं काही चालायचं नाही आणि सुभद्रा हातातून जाईल. तर त्या इतक्या अनुरागापोटी त्यांनी तिचा जीव घेतला. म्हणजे ती माझी नाही झाली तर दुसऱ्याची पण नाही व्हायची. म्हणजे काय म्हणायचं, ह्याला म्हणायचं प्रेम. असं असतं ना, म्हणून प्रेमात पडायचं. पुढं तर त्यांनी काय सांगितलं इथं, राग चांगला का द्वेष चांगला हो. म्हणजे
रागाचं वेगळी कॅटेगरी आणि द्वेषाची वेगळी कॅटेगरी नसते. दोन्ही पण एकाच कॅटेगरीचे आहेत. कुठल्या कॅटेगरीचे आहेत? मोहाचेच रूप आहे. त्यामुळे ते नियमाने तुम्हाला संसारामध्ये अडकवणारे आहेत, दुःखरूप फळ देणारे आहेत. त्याच्यातून तुम्हाला सुटका मिळणार नाही. राग और द्वेष ये दोनों परस्पर सहयोगी है. जैसे मथानी में जो डोर लगी रहती है, मथानी म्हणजे रवी, उनके दोनों छोर परस्पर सहयोगी है. एक छोर अपना काम न करे तो दूसरा छोर अपना काम नहीं कर सकता है. काय? एक ओढली गेली नाही तर समजून घ्यायचं कुठंतरी गाठ पडली आहे. आणि मग पुन्हा ते सोडवून केलं काम तर होणार नाही तर नाही. एक अपनी ओर खींचता है तब एक दूसरा छोर मथानी की ओर खींच जाता है. जैसे मथानी की रस्सी में दोनों छोरों का परस्पर सहयोग है, ऐसे ही राग और द्वेष का मानो परस्पर सहयोग है. एखाद्या गोष्टीशी तुम्हाला राग झाला तर थोड्या वेळाने द्वेष वर तोंड काढतोच, आणि द्वेष झाला तर थोड्या वेळाने राग येतोच. परिणाम बदलत असतात अंतर्मुहूर्तामध्ये. त्यामुळं असे परिणमन दिसून येतं. किसी वस्तु का राग है तो उस वस्तु के बाधक के प्रति द्वेष है. किसी बाधक के प्रति द्वेष है तो उसके बाधक के प्रति राग है. समजलं का वाक्य? किसी वस्तू का राग है. उदाहरण, धनाशी राग आहे. हो म्हणा. आता काय हो म्हणताय सरळ सरळ, नो तर म्हणा खोटं खोटं तर. किसी वस्तु का राग है, धनाशी राग आहे तो उस वस्तु के बाधक के प्रति द्वेष है. कोणाशी द्वेष करताय सांगा? टॅक्स ऑफिसरशी. कोणाशी? का असं पंडित लोकांशी, त्यागी लोकांशी, जे तुमचं धन काढून घेणार, धनामध्ये अडकू नको म्हणणार. हाँ, तो धन का राग है और उसके बाधक के प्रति द्वेष है. किसी बाधक के प्रति द्वेष है तो उसके बाधक के प्रति राग है. म्हणजे कोण? धन. त्याच्याशी राग आहे असंच घ्यायचं ना उलटं करून. जो बाधक आहे त्याच्या प्रति द्वेष आहे. म्हणजे आम्ही तुम्हाला म्हणतोय संसार करू नका, सांगा राग आहे का द्वेष आहे आमच्याशी? हां, अंकिता काकी घरी राहू नका आम्ही असं सांगतोय. आमच्याशी काय हो? म्हणा हो, खरं खरं बोला, शास्त्रासमोर खोटं बोलणं. काय म्हटलं श्रुती, इथंच राहायचं असं म्हणलं. हां, काय बाहेरचं आपल्याला शिकायचं नाही, हेच शिकायचं आहे, ह्याच्यामध्येच आपलं कल्याण आहे असं म्हणलं तर कोणाशी राग आणि कोणाशी द्वेष? 4 दिवस तुमच्याशी राग, 4 दिवसांनंतर द्वेष सुरू झालेला असतो. मग असं यायचं आणि जायचं. हो ना, बरोबर बोलतात. बरोबर. नेमती कोणाशी राग आहे? आता पुण्याशी राग आहे आणि अकलूजशी द्वेष आहे असं. तर किसी बाधक के प्रति द्वेष है तो उसके बाधक के प्रति राग है. जे त्या बाधकाच्या प्रतिबाधक आहे त्यांच्याशी अनुराग असतो. जसं तुला वाटतंय पुण्यात राहावं आणि इथून मी म्हणलं की नाही राहायचं, मग मी तुला बाधक आणि तुझी मम्मी मला बाधक समज आहे माझ्यासमोर, तर ती म्हणली की नाही नाही जायचंच, मग कोणाशी राग सांग तुला? माझ्याशी का मम्मीशी का पुण्याशीच? म्हणून बाधकाच्या बाधकाप्रती राग असतो असं सांगायला. हां, असं बरोबर. शत्रूचा शत्रू तो मित्र. ये राग और द्वेष भी परस्पर में एक दूसरे के किसी भी प्रकार का सहयोग दे रहे हैं. द्वेष के बिना राग नहीं रहता और राग के बिना द्वेष भी नहीं रहता. किसी वस्तु में राग होगा तभी अन्य किसी से द्वेष होगा. और अध्यात्म में यही देख लो, जिसका ज्ञान और वैराग्य से द्वेष है. काय म्हणले अभिजित भैया? म्हणा. जिसका वैराग्य से द्वेष है उसको सांगा कशाशी राग आहे. तिथं नाही आहे, काय वाचू नका. ज्याला ज्ञान आणि वैराग्याशी द्वेष आहे त्याला सांगा की तुमचंच तर उत्तर द्यायचं आहे, कुठं लय अवघड द्यायचं आहे तुम्हाला. हां, विषय भोगांशी राग आहे. हां, बाहेरच्या परपदार्थांविषयी आसक्ती आहे. उसको विषय कषायों से राग है. जिसका ज्ञान वैराग्य से प्रेम है उसे
विषय कषायों से द्वेष है, यो यह अध्यात्म की बात है. इस तरह ये लौकिक चर्चा आहे. म्हणजे राग आणि द्वेष असं वेगळे वेगळे नसतात हे सांगायचं त्यांना. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. न राग चांगला आहे न द्वेष चांगला आहे. म्हणून रागाने सुख आहे का दुःख आहे असं एका पंडितांनी विचारलं. तुम्हाला वाटते की राग हा सुख देणारा आणि द्वेष हे दुःख देणारा, तर एकदा टॅली करा की राग आपल्याला सुख देतो का दुःख देतो. ज्या गोष्टीशी पण आपण आजपर्यंत राग केला आहे ती गोष्ट तुम्हाला किती सुखी बनवली आहे आणि कधी दुःखी बनवली का नाही बनवली. कसं हां हां ना, एक उदाहरण. सुख आहे, हां दुःख सुख आहे. कुठलं नेहमीच त्याचा अनुभव येतो. जिथे राग आहे तिथे दुःखच आहे. असं शास्त्रातलं नको, मला एक्सपिरियन्स सांगा. आहे आहे अनुभवच आहे. एक काय उदाहरण सांगा की सगळ्यांना समजायला, म्हणजे समजेला करायला. जसं म्हणलं की मुलाविषयी राग आहे आणि त्या मुलाचा वियोग झाला, काय झालं म्हणजे सुख आहे का दुःख आहे हे विचारत होते. ज्याच्याशी राग आहे तो राग मला सुख देतो का दुःख देतो. तोच मुलगा समजा काय केला, फॉरेनला निघून गेला कायमचं. अभिजित तो भैया मुलगा ऐकला हां तेच ना, जॉब करायला पैसे तो कमवायला. मुलगा ऐकला नाही तरी दुःख. ऐकला नाही, बरोबर आहे. राग आहे ना त्याच्याविषयी, आणि जर तो राग आहे म्हटल्यावर ऐकतोय तर सुख आहे, नाही ऐकला तर दुःख आहे. किंवा असं म्हणले की कायमचं तो परदेशी निघून गेला तरी पण सुख का दुःख. सुखाचं कारण का दुःखाचं, राग हे. दुःख आहे. हां म्हणजे असं नाही राहायला जवळ म्हणून दुःख आहे. अजून राग क्षणिक, दुःख दो- काय दोन्ही पण क्षणिक आहे. राग पण क्षणिक आहे आणि द्वेष पण क्षणिक आहे. काय म्हणते काव्या. रागाच्या पोटात द्वेष असतो असं. रागाच्या पोटातच द्वेष असतो, बरोबर आहे. द्वेषाचं मूळ हे राग आहे. तर याच्यासाठी ज्ञानार्णवमध्ये त्यांनी 4 उदाहरणं दिलेत बरं का. मी सांगितलं होतं मागे एकदा प्रज्वल. काय पुद्गलच आहे ते. कधी तुम्ही त्याच्याशी राग करताय कधी द्वेष करताय. कसं रूप परिवर्तित होतं ह्याच्यासाठी. कशातलं उदाहरण आहे भैया, अभिजित भैया. ज्ञानार्णवमधलं. तर तुम्ही सांगायचे आहेत मला रिपीट. 4 काय आहेत. पहिलं उदाहरण सांगितलं त्यांनी की कोणी नवीन घरात राहायला गेला, करकरीत घर बांधलंय आणि मुहूर्त काढला. 4 दिवसांनी तिथे एंट्री करायची आहे. मग सगळं आपलं जय्यत तयारी झाली, सगळ्यांची इन्व्हिटेशन झाले आणि मोठं प्रोग्राम केलं. आणि किती राग, 4 दिवस असं एकदम उत्सवातच गेलेले असतात, दिवाळीच असती. आणि मग 4 दिवसांनी एंट्री झाली, त्या घरात राहायला गेलो. सांगा ते घर रागाचं कारण का द्वेषाचं. रागाचं कारण आहे. त्या घरात राहायला गेलो त्याच दिवशी इष्टवियोग झाला. काय झालं, कोणामुळे झालं. मागच्या जुन्या घरात बरं होतं ना, कशाला आला नवीन घरात राहायला. हां नवीन, हां मग नवीन घरात आल्यावर कोणतरी मेलं हो त्याच दिवशी. हां मेलं होय, इष्टवियोग झाला म्हणलं की म्हणजे त्याच दिवशी कोणीतरी गेलं. आता सांगा ते घर सुखाचं कारण का दुःखाचं. म्हणजे पुद्गल आहे शेवटी, त्याला तुम्ही बनवताय सुख आणि दुःखाचं कारण. तर पहिलं उदाहरण हे दिलं. दुसरं उदाहरण काय दिलं, एका मनुष्याला दूध खूप आवडायचं, तर ते दूध रागाचं कारण. आणि त्याला झाला ज्वर, तर ज्वर झाल्यावर ते आवडत नाही, कडू लागतं, द्वेषाचं कारण. एकच वस्तू आहे ती कधी राग आणि द्वेषाचं कसं कारण बनते. तिसरं उदाहरण, स्वेटर किंवा गरम कपडे तुम्ही जे घालता, सांगा आवडतात का नाही. हां हो म्हणा. थंडी बिंडी विचारलं नाही मी, स्वेटर आवडते की नाही एवढं विचारलं तुम्हाला. आवडतं म्हणलं की आत्ताच घालून बसायचं मग. म्हणजे दिवस रात्र 24 तास आणि 12 महिने घालून बसायचं आपण. तर तिथं आपल्याला एका ऋतूमध्ये ते रागाचं कारण आहे आणि एका ऋतूमध्ये द्वेषाचं कारण आहे. मग ते पुद्गलच आहे शेवटी, त्याचा स्वभावच तसा आहे.
पण तुम्ही त्याच्याशी अनुराग करताय आणि द्वेष करताय, ते तर फक्त परिणमन रूप आहे. तिसरं, चौथं उदाहरण काय दिलं? चौथं उदाहरण दिलं की लग्न झालंय आणि लग्न झाल्यावरती सुंदर होती बरं का अभिजित भैया बायको त्याची, हो, आणि ती सुखाचं कारण आता इतकी सुंदर आहे म्हणल्यावर, आणि 4 दिवसांनी कळालं की ती दुराचारी आहे. काय झालं? म्हणजे जिच्याशी राग झाला होता तिच्याशीच आता पुन्हा द्वेष झाला. सांगा 4 कारणं काय काय, 4 उदाहरणं. नवीन घर, बरोबर, दूध आवडतं दिसतंय, बरोबर. तिसरं, उन्हाळ्यात गरम कपडे आवडत नाही, द्वेषाचं कारण ठरलं. अजून स्त्रीबद्दल अनुराग, तुमचंच उदाहरण दिलं तुम्ही स्त्रीबद्दल विसरलाय. सुंदर पत्नी आहे तिच्याशी अनुराग झाला आणि तिचा स्वभाव माहीत नाही, तिचा चारित्र्य माहीत नाही, तर जेव्हा कळालं तेव्हा द्वेष झाला. म्हणजे सांगायचं आहे म्हणून कुठलीही वस्तू बाहेर राग किंवा द्वेषाला कारण नसते. म्हणजे मी त्याच्याशी आपले परिणाम जोडतो आणि राग आणि द्वेष करतो, म्हणून संसार संपत नाही आहे. कोणामुळं संपत नाही आहे? घरामुळं, वैभवामुळं, पुत्रामुळं, आईवडिलांमुळं, कोणामुळं संपत नाही आहे. मीच त्यांच्याशी आपलं नातं जोडतोय, आपले फिलिंग जोडतोय. म्हणून तर असंच झालं एका मुलाचं की त्यांनी नवीन 2 व्हीलर घ्यायचं ठरवलं आणि खूप मोठा मुलगा, मोठ्या काय म्हणायचं, मोठ्या बापाचं का बडे बाप का बेटा म्हणते ना असं मराठीत, तर ते त्याला घ्यायची होती कावासाकी. काय असते त्याचं प्राईस? 2 व्हीलर असेल काय तर, हां हे लय जास्त आहे त्याची. तर काहीतरी म्हणले नियर अबाउट 80 लाख रुपये त्याची किंमत होती. तर त्याला तीच गाडी घ्यायची होती बरं का, आणि त्याचा हट्ट तसा, आणि त्यांनी ती गाडी बुक केली. आणि ते येईपर्यंत इतका आनंद, इतका घरी झालेली घटना आहे बरं का ही, तर इतका आनंद की ते कधी येणार आहे डिलेवरीची डेट वगैरे सगळं त्यांनी फिक्स करून ठेवलं होतं. दिवाळीचा दिवस होता तो, आणि ती त्या दिवशी गाडी आली दारात. आणि मग आता ते असते सगळं त्यांचं आरतीन पूजन, सगळं फुलं पानं, आणि ते सगळं झाल्यावर आता सेलिब्रेशन करायचं होतं म्हटल्यावर घेतली मित्र दुसरी त्यांच्या गाडीवर आणि सगळेजण लॉंग ड्राईव्हला म्हणून गेले. काय म्हणायचं आहे मला? अनुरागाचं कारण. इतक्या पैसा नव्हता तर ते काहीतरी लोन काढून वगैरे पण केलं काम, पण तीच गाडी घ्यायची होती आणि घेतली. घेतल्यावर आजपर्यंत वाट बघत होता त्या क्षणाची, तर इतका आनंद समोर ती आल्यावर आणि आता बसल्यावर ते राईड घेत असताना निघाले सगळे पोरं ड्राईव्ह करायला म्हणून लॉंग ड्राईव्हला. तर तो मुलगा लॉंग ड्राईव्हला गेला, परत आलाच नाही. काय झालं? किती लाख कुठं गेले? म्हणजे आता त्या घरातल्यांना सांगा त्या गाडीविषयी. हां, म्हणजे तीच गाडी रागाला काय म्हणायचं, प्रेमाला कारण, आणि तीच गाडी पुन्हा तुम्हाला द्वेषाला कारण ठरली. म्हणून सांगायचं कुठल्या गोष्टीशी असं इतकं एकत्व ममत्व करणं योग्य नाही. म्हणून म्हणलं की जेवढं ज्ञाता राहू शकतो तेवढं सुरक्षित आहे. अन्यथा उद्या तुम्हाला दुसरी उदाहरणं सांगायची आहेत. अशी उदाहरणं की ज्याच्यामध्ये इथं आता आपण बघितलं, आपण रागाचं द्वेषात रूपांतर झालं. अशी उदाहरणं सांगा मा पुराणातली की जिथं रागाचं वैराग्यात रूपांतर झालं. राग होता पूर्वी, पण आता तोच राग त्यांच्या वैराग्याचं कारण ठरलं. असे कोण आहेत हे विचार करा अजून असं, आणि ते आपल्या जीवनामध्ये घेण्यासाठी बरं का. आपण पण तेच करतोय आणि ते करायला त्यांचं फळ, त्यांना जे मिळालं ते फळ आपल्याला मिळू नये असं वाटत असेल तर त्यातून बोध घ्यायचा आहे. म्हणून मग जे काय आपण आजपर्यंत फळ भोगतोय ते पूर्वीच्या राग आणि द्वेषाचंच भोगतोय. मग आजपर्यंत स्वतःला आपण वीतराग पाहिलं नाही, किंवा ज्या वस्तूंना ज्ञानात घेतलं त्यांच्याविषयी काय ना काय भाव केले, त्याचं फळ म्हणून संसारामध्ये भ्रमण करतोय. म्हणून त्याच्यापासून आता दूर राहायचं तर
त्या वस्तू त्या विषयाला बदला फक्त ज्ञानाच्या. ज्ञानात काय म्हणते का? ज्ञानात आपण परविषय घेतोय, तर आज काय करा, विषय बदला आणि स्वचा विषय घ्या. तर जगात जे पण प्रेमळ व्यक्ती आहेत, चांगले वाटतात का वाईट वाटतात? ते फार प्रेमळ आहेत. आमची आई, आमचे वडील, आमचे पोरं प्रेमळ असतात. ते चांगले का वाईट? नातू प्रेमळ आहे, नात प्रेमळ आहे, कोण आहे? तर राग करणाऱ्यांचा कधी द्वेष केला जात नाही, म्हणजे ते लोक चांगले म्हणले जातात दुनियामध्ये. जगात जे सगळ्यांशी जिव्हाळ्याने राहतात, प्रेमाने राहतात, ते चांगले म्हणता तुम्ही. आणि तेच द्वेष करणारे, कशाई असतील, तीव्र क्रोधी असतील, त्यांच्याविषयी काय विचारो? ते नकोत. म्हणजे काय केलं? भेद केला की नाही? राग आणि द्वेष ह्याच्यामध्ये भेद केला, म्हणून रागी आहेत ते चांगले आणि द्वेषी आहेत ते वाईट असं वाटतं. पण हे सांगतायत जिनागमामध्येच, की फक्त जिनागमामध्ये हे सांगितलं की रागी जीवसुद्धा तुमच्यासाठी घातकच असतात. जसं द्वेषींचा पासून दूर राहा असं सांगितलं जातं, तसंच रागींच्या सुद्धा जवळ राहू नका, मोहींच्या जवळ राहू नका, अन्यथा तुम्हाला पण ते काय मोही बनवणारच. म्हणून सांगतात की घरात राहू नका, तरी पण आम्हाला घरातच राहायचंय का? म्हणजे त्यांच्याविषयी किती मोह आहे, म्हणून त्यांच्यामध्ये अडकतोय. म्हणून सांगायचे, कोणाचा राग करायचा? रागाचा राग करतो, द्वेषाचा द्वेष करतो. काय कळलं? म्हणजे किंवा रागीचा राग करतो, द्वेषीचा द्वेष करतो, म्हणून संसार संपत नाहीये. काय काय समजलं सांगा त्याच्यातून? म्हणजे त्यांच्यात आणि तुमच्यात काय फरक झाला ते सांगा मला. रागीचा राग करतोय, द्वेषीचा द्वेष करतोय, मग तो रागी पण कोणाशी तरी रागच करतोय आणि द्वेषी द्वेष करतोय. ते दोन वेगळे वेगळे होते, ते माझ्यातच दिसायला लागले दोन्ही रूप. म्हणजे म्हणून सांगतायत, न रागाचा राग करा, न रागीचा राग करा, न द्वेषाचा द्वेष करा, न द्वेषीचा द्वेष करा. कोणाचा करायचा? मग पहिल्या दिवशी सांगितलं होतं, कोणाचा राग करायचा? मग स्वभावाचा राग करा. आणि द्वेष कोणाचा करायचा? सगळ्या परांचा का? तिथं पापाचा द्वेष करा, पापी प्रवृत्तीचा, त्या परिणामांचा द्वेष करा, तर त्याच्यापासून आपण दूर राहणार, सुरक्षित राहणार, अन्यथा नाही. म्हणून वितराग स्वभाव आहे, वीतद्वेष स्वभाव आहे, त्याचा अनुभव घेणं आवश्यक आहे. जाणं हा मी निरुपराग स्वभावी जीव आहे. स्वतःच्या जीवाला पहा, या जीवाचा पराशी काहीही संबंध नाहीच. या जगात माझा कोणीही मित्र नाही, शत्रू नाही, इष्ट नाही, अनिष्ट नाही. सर्वांना ज्ञेय जाणा, भिन्न जाणा. हा मी आत्मा सर्वापासून भिन्नच आहे, सर्वांचा ज्ञाता मात्र आहे. स्वतंत्र स्वरूपोहम, निर्मोह स्वरूपोहम. ओम विसर. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं,
नमो वत्सायणं नमो लोये सौवसाहु